शहादा पालिकेच्या जन्ममृत्यू दाखले कार्यालयाची चौकशी अद्याप गुलदस्त्यात। शहादा येथील पालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील कुठलीही प्रशासकीय परवानगी न घेता जन्ममृत्यूच्या महत्त्वाचे दस्तऐवज परस्पर हलवल्याची घटना 12 जानेवारीला घडली होती। लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी तात्काळ पालिकेचे कार्यालय गाठत महत्त्वाचे दस्तऐवज परस्पर कोणाच्या परवानगीने विल्हेवाट लावली याची माहिती अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर सारेच निरुत्तर झाले। महत्त्वाचे दस्तऐवज गहाळ झाल्यावर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। या घटनेला महिना लोटला परंतु अद्याप कोणतीही माहिती समोर येत नसल्याने पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सदर घटनेच्या CCTV फुटेज तपासून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सत्य जनतेसमोर आणणे गरजेचे असल्याचे जनमानसात व्यक्त होत आहे। सदर घटनेची निपक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। बेधडक मी मराठी न्यूज शहादा सुमित गिरासे। तुम्ही त्यांना 10 दिवस फिरवता तिथे अख्खा दप्तर काय ठेवलं कुठे गेलं दप्तर हे डॉक्युमेंट्स काय करताय तिथं तुम्ही कोणत्या प्रशासकीय ऑर्डरवर केलं तुमच्याकडे तुम्ही सीओ साहेबांची परवानगी घेतली होती का मग तुम्ही कसं काय अलाउड केलं हे मला सांगा सर अलाउड नव्हतं केलं ते आपल्या कोण होते 3 सफाई कर्मचारी कोण सफाई कोणी 3 सफाई तुम्हाला त्यांची नावं माहिती नाही भूषण सोनार आला त्यांनी सांगितलं मला 3 कर्मचारी आले आणि त्यांनी कोण 3 कर्मचारी आले काय कुठली प्रशासकीय ऑर्डर बघितली का तुम्ही हा मग तुम्ही हे कसं काय केलं सगळं तुम्हाला असं वाटतं नाही कोणातरी विचारावं सांगितलं सर पण ते कोणाला विचारलं तुम्ही कोणाला म्हणजे त्यांची सर जन्म मृत्यू एक नागरिक जेव्हा येतो त्याच्या नावामध्ये बदल असेल ना तुम्ही त्याला 10 दिवस फिरवतात सगळे दाखले घ्यायला आणि अख्खा दप्तर उचलून ठेवलं प्रशासकीय ऑर्डर नाही काहीच नाही कसं काय केलं तुम्ही सर त्यांचं प्रेशर होतं तुम्ही तुमच्या नाव तुम्ही ओएस आहेत ना ओएस नाही तुम्ही कोण आहेत तुम्ही उद्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुमच्या नावाने गुन्हे दाखल करायचे नाहीतर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू तुमची जबाबदारी पोलीस स्टेशन मध्ये आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही गुन्हे दाखल करा कच्ची फिर्याद नोंद करा तुम्ही तिथे पोलीस स्टेशन मध्ये तुमच्या डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला कुठल्याही विचारणा न करता लोक कागद खाली करून तुम्ही काहीच करत नाही वरूनच त्यांचे वरून कोण मला लेखी स्वरूपात वरून कोणाला आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू आम्ही वरून कोणी सांगितलं तुम्हाला नाव सांगा मला भूषण सोनार 3 माणसं कोण भूषण सोनार बोलवा ना त्याला इथे यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे